आणि उपमुख्यमंत्री आज दीक्षाभूमीला भेट देणार अशी माहिती मिळते। सकाळी 10 वाजता ते दीक्षाभूमीला जातील आणि त्या ठिकाणी भेट देतील। दीक्षाभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते अभिवादन करणार अशी माहिती सध्या समोर येते। आज विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला भेट देणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ते त्या ठिकाणी जातील। सकाळी 10 वाजता देवेंद्र फडणवीस आणि शिंदे दीक्षाभूमीवर जाणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नक्कीच, कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलेले आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेबांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटलेले होते। केवळ दिल्लीत संसद भवन नाही तर नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या विधान भवनातही त्याचे सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर पडसाद उमटलेले होते। विरोधकांकडून हा मुद्दा जोरदार उचलण्यात आलेला होता। जोरदार पद्धतीने सरकारचा निषेध करण्यात आलेला होता। केंद्र सरकारचा असेल किंवा राज्य सरकारचा असेल आणि भाजपची नेमकी भूमिका काय आहे त्यावर टीकाही करण्यात आलेली होती। 2 दिवस हा मुद्दा चांगलाच तापलेला होता आणि दीक्षाभूमीवर त्यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की ज्या दिवशी हा मुद्दा चर्चेत आलेला होता त्या दिवशी दीक्षाभूमीवर आदित्य ठाकरे सोबतच अंबादास दानवे आणि शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत ते येऊन यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा मुद्दा सभागृहात मोठ्या प्रमाणात गाजलेला होता। त्यानंतर आज आता या मुद्द्यावरच विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी असंच म्हणावं लागेल की प्रत्युत्तर देण्यासाठी जे आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही दीक्षाभूमीला भेट देणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत। तर बाबासाहेबांबद्दल केलेलं जे वक्तव्य होतं ते मोठ्या प्रमाणात म्हणजे नागपूरच नाही किंवा दिल्लीच नाही तर संपूर्ण देशात गाजत असताना आता सरकार देखील आता त्या बाजूने उतरत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीवर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी दोन्ही नेते येऊन सोबतच काही आमदार आणि मंत्री देखील असतील ते येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार। नक्कीच जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।